माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Hello friends, today we are going to third lesson, force and pressure, in which we learn about the contact force, non-contact force, balanced force and unbalanced force, and also the frictional force. But what is the force? According to the Newton's first law of motion, the object remains stationary. If no force is act on it, it remains stationary. The object in motion continues to move with same speed and direction when no force is acting on it. म्हणजेच फोर्स म्हणजे काय तर न्यूटनच्या फर्स्ट लॉ जो आहे न्यूटनचा त्याच्या नियमानुसार की एखादी जी वस्तू आहे ती स्थिर असेल तर ती स्थिर राहण्याचाच प्रयत्न करते जोपर्यंत तिच्यावर कोणतंही बाह्य बल आपण प्रयुक्त करत नाही। उदाहरणार्थ रस्त्यावर पडलेला दगड असेल तर तो आहे त्याच ठिकाणी पडलेला राहतो जोपर्यंत त्याला कोणी उचलून बाजूला ठेवत नाही, म्हणजे बाह्य बल त्याच्यावर प्रयुक्त करत नाही। वेन ऑब्जेक्ट इन मोशन, जर तीच वस्तू मोशन मध्ये म्हणजे गतिमान असेल तर ती सेम स्पीड म्हणजे तिची जी चाल आहे आणि गतीची जी दिशा आहे त्याच दिशेने ती पुढे जात राहते जोपर्यंत त्याच्यावर कोणतंही बाह्य बल आपण प्रयुक्त करत नाही। ह्याचं उदाहरण आपण बघू शकतो की स्टेशनमधून बाहेर पडलेली जी आगगाडी आहे ती तिच्या पूर्ण स्पीडने, उदाहरण आपण जर घेतलं तर एका तासाला 40 किलोमीटर या वेगाने ती पुढे चाललेली आहे। जर आपण त्याच्यावर कुठलंच बल प्रयुक्त केलं नाही तर ती त्याच वेगाने त्याच दिशेला ती पुढे जात राहणार आहे, थांबणार का नाही। मग केव्हा थांबेल? जेव्हा त्याच्यावर आपण बल प्रयुक्त करणार आहोत, त्याला ब्रेक दाबणार आहोत, तिचा वेग हळूहळू कमी करणार आणि ब्रेक दाबणार, त्यावेळेला ती गाडी थांबणार आहे। तर आपण अशा रीतीने या फोर्स बद्दल आपण माहिती घेऊया। फ्रेंड्स, लुक ॲट दिस पिक्चर. In the first picture, a car moves in a forward direction when a man applies force from behind. कार जी आहे तिला पाठीमागून तो माणूस धक्का मारत आहे आणि ज्या दिशेने धक्का मारत आहे त्या दिशेने कार पुढे चाललेली आहे। A reluctant dog is being pulled by his master. तो हटून बसलेला जो कुत्रा आहे तो त्याच्या मास्टरला खेचत आहे। त्यानंतरचं चित्र आहे A boy playing football is kicking the ball away. पूर्ण ताकद लावून तो मुलगा चेंडू जो आहे तो दूर फेकत आहे। What do you observe in these pictures? The muscular force is an example of contact force and is applied to objects with the help of our muscles. It is applied in several cases such as lifting, pushing, pulling. Contact force, a force that acts through a direct contact of two objects or via one more object, is called a contact force. Example, if a ball at rest on the ground is kicked, it starts moving. Look at this picture. In the first picture, iron nails get attracted the pole of the magnet due to the magnetic force. जमिनीवर पडलेले खिळे मॅग्नेटिक फोर्सच्या साहाय्याने त्या मॅग्नेटकडे आकर्षिले जात आहेत। सेकंड पिक्चर, when a comb gets rubbed against the hair, small pieces of paper kept on a table get attracted to the comb. The comb has an electrostatic charge and there is an induced opposite charge on the pieces of the paper. The pieces stick to the comb. कंगवा जो आहे तो आपल्या केसांवर घासल्यानंतर त्या कंगव्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो आणि ते जर आपण कागदाच्या तुकड्यांवर धरले तर ते कागदांच्या तुकड्यांवर अपोजिट चार्ज असल्यामुळे ते त्या कंगव्याकडे आकर्षिले जातात। द लास्ट वन पिक्चर इज द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. आता कोकोनट जो आहे ते झाडाच्या वर आहे आणि जमीन खाली आहे तरी ते तिथून वरून जमिनीवर येऊन पडलेले का बरं? द ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. जमिनीमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्याच्या अट्रॅक्शनमुळे, त्याच्या आकर्षणामुळे कोणतीही वस्तू जमिनीकडे खेचली जाते। सो हिअर इज द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, a force that acts between two objects even if the two objects are not in contact is called a non-contact force. Example, the earth revolves around the sun. पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक उदाहरण आहे।
Frictional force. All the objects in motion have a frictional force acting on them, which is acting in the direction opposite to the direction of motion. Friction force is very useful in our daily life. While walking, we push the ground behind with our feet. In the absence of frictions, we will slip and will not be able to walk. In this picture, a boy is ride on the cycle, was running on a plain road, travel some distance and stop after the pedaling. This is because the force of friction between the ground surface and the object in motion. तो जो मुलगा आहे तो एका सपाट गुळगुळीत रस्त्यावरून सायकल चालवत आहे, पण जेव्हा त्याने पायडल मारणे थांबवले, सायकल पुढे काही अंतर धावत गेली आणि नंतर ती हळूहळू तिची गती कमी कमी झाली आणि एका वेळेला ती पूर्णपणे स्टॉप झाली. हे कशामुळे झाले तर इट इज बिकॉज द फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल. म्हणजे हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त होत असते आणि ते गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. जर घर्षण बल नसते तर आपण चालू शकलो नसतो. आपण चालताना सुद्धा जमीन पावलाने मागे ढकलतो. जर रस्त्यावर केळीची साल पडलेली असेल तर त्यावर पाय पडला तर काय होते, पाय घसरतो, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स पायाच्या मध्ये आणि जमिनीमध्ये होत नाही. पुन्हा चिखलामध्ये सुद्धा आपण वी कॅन स्लिप ऑल्सो ड्यू टू द मड. ट्राय धिस. टेक 2 plastic bottles with rectangular shape. Close their openings by fitting the lid tightly. Keep 2 small bars magnet on them and fix them neatly using a sticking tape. Then fill a big plastic tray with water and leave the 2 bottles floating on the with magnets at the top. Take 1 bottle near the other. If the north pole of the magnet is near to the south pole, एका बाटलीचा नॉर्थ पोल असेल तर दुसऱ्या बाटलीचा साउथ पोल एकमेकांच्या समोर असावा. The bottles will head towards each other because unlike poles attract each other. आता हे जे अनलाइक पोल्स आहे, साउथ पोल आणि नॉर्थ पोल, ते अनलाइक पोल्स आहे, विरुद्ध ध्रुव आहेत and they will be attracted to each other. Observe what will happen. आता आपल्याला पुढे प्रयोग बघायचा आहे की when the direction of the bottles are changed, या पाण्यात सोडलेल्या ज्या बाटल्या आहेत यांचे एका बाटलीची डायरेक्शन आपण चेंज करून टाकली किंवा दोघांच्या पण डायरेक्शन आपण चेंज केल्या, ज्या एकामेकांकडे नाही आणि दुसरीकडे त्यांचे डायरेक्शन चेंज केली, काय होतंय, वी कॅन ऑब्झर्व चेंज द मोशन ऑफ द बॉटल्स विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता ह्या दोन्ही बॉटल्समध्ये कोणत्याही प्रकारचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे. इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तरी सुद्धा त्या बाटल्या, त्यांचा जो रूल आहे की अपोजिट पोल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर, त्याद्वारे त्या पुन्हा एकमेकांच्या मागोमाग येतात आपोआप. दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द 2 मॅग्नेट्स. हा प्रयोग घरी करून बघा तुम्ही. नाउ वी आर सीन द बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. Look at this picture. It is the tug of war. In a tug of war, the rope pulling, when the forces exerted by the 2 teams of the on the rope are balanced, equal and opposite, then the rope does not move in the either direction. रस्सीखेच हा जो प्रकार असतो त्यावेळेला दोरीच्या दोन्ही बाजूंनी समान ताकदीचे खेळाडू असतात आणि ते त्या दोरीला स्वतःकडे खेचत असतात. जर दोन्हीकडची ताकद समान असेल तर ती दोरी स्थिर राहते आणि तो जो बॅलन्स आहे त्याला बॅलन्स फोर्स असं म्हटलं जातं. टग ऑफ वॉर हा जो गेम आहे हा तुम्ही नक्कीच खेळलेला असेल. ज्या वेळेला दोन्हीकडचा बॅलन्स इक्वल होता त्यावेळेला समान ताकदीचे खेळाडू आजूबाजूला होते आणि त्यामुळे कोणीच हार जात नव्हतं आणि तो बॅलन्स फोर्स होता. पण ज्या वेळेला एखाद्या बाजूचा फोर्स कमी पडतो त्यावेळेला काय होतं, आलंच असेल तुमच्या लक्षात. इफ वन ऑफ द टीम सडनली रिलीजेस द रोप, एखाद्याने जर दोरी सोडून दिली, देन अन अनबॅलन्स फोर्स, त्या ठिकाणी अनबॅलन्स फोर्स तयार होतो ऑन द अदर टीम, दुसऱ्या टीमवर, अँड ड्यू टू विच इट फॉल्स बॅकवर्ड, आणि मग ती जी टीम आहे दुसरी जिने दोरी धरली आहे ती धडाम दिशा त्या ठिकाणी पडते आणि अशा रीतीने अनबॅलन्स फोर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. बॅलन्स फोर्स. If a body is acted upon the 2 forces equal in magnitude, opposite in direction and having the same line of action, the forces are called balance force. Here the net force acting on the body is 0.
unbalanced force. If two or more forces act on a body such that their resultant is not zero, the resultant is an unbalanced force. Try this another experiment. Take a cardboard box, tie thick string to its two sides and keep it on the smooth table. Take the string on the both sides on the table. Tie with weighing pans of equal masses to the two ends. Keep equal masses in both of the pan. The boxes does not move on the table. If more mass is kept in the one pan than the other, the boxes start moving in the direction of the pan. In which the balance force is the equal gravitational force is acts on the both the pans when equal masses are kept on them. This means balance force act on the box with effective force equal to the zero. On the contrary, when unequal forces are applied to the box on the two sides, an unbalanced force acts on the box, resulting in imparting motion to the box. All these experiments, what do we understand from these examples? First, if several forces are applied on the object in the same directions, a force equal to their addition acts on the object. जर एकाच वस्तूवर अनेक बल कार्य करत असेल तर त्या सर्वांची बेरीज त्याच्यावर गोळा होते आणि ते सर्व बल त्या वस्तूवर कार्य करते. If two forces are applied on the one object in the direction opposite to each other, a force is equal to their difference act on the object. जर एकाच वस्तूवर दोन बल कार्य करत असतील आणि त्यांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या असतील तर त्या फोर्सचा आपण डिफरन्स आपण त्या ठिकाणी घेतो, त्याच्यातला फरक त्या ठिकाणी घेतला जातो. अ फोर्स इज एक्सप्रेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. बल जे आहे, फोर्स जे आहे, त्याला परिमाण आणि दिशा या दोघांची गरज असते, म्हणून ती वेक्टर क्वांटिटी आहे. त्याला सदिश राशी असे म्हणतात, कारण त्याला दिशा आणि बल दोघांची गरज आहे. एखादं जर कपाट आपल्याला हलवून ठेवायचं असेल तर त्यासाठी किती बल लागणार आणि कोणत्या दिशेला ते ठेवायचं आहे हे सांगितल्यानंतरच ते कपाट आपण हलवू शकतो. म्हणून फोर्स जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. आता आपण त्याची डेफिनेशन बघूया. वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्स. जर एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केले तर ती स्टेशनरी ऑब्जेक्ट जी आहे ती वस्तू जागेवरून हलते. इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज. जर एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केले तर त्याची दिशा आणि चाल सुद्धा बदलते. अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन. जर चालू असणारी गाडी, स्कूटर आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला त्याची वेग कमी कमी करून ब्रेक दाबावा लागतो, म्हणजेच त्याच्यावर फोर्स इज अप्लाइड ऑन दॅट ऑब्जेक्ट. अन ऑब्जेक्ट कॅन चेंज द शेप ड्यू टू द फोर्स. एखाद्या वस्तूचा जो शेप आहे तो सुद्धा फोर्समुळे चेंज होऊ शकतो. एखादा रबरी बॉल जो आहे तो तुम्ही हातामध्ये घ्या आणि त्याला प्रेस करा, काय होईल? चेंडूचा आकार बदलतो. नाउ वी विल स्टडी द इनर्शिया. द टेंडेन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड ॲज इट्स इनर्शिया. जर वस्तू आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला जडत्व असे म्हणतात. इनर्शिया म्हणजे जडत्व. टाइप्स ऑफ इनर्शिया. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. An object in the state of rest cannot change in its state of rest due to its inherent property. This property is called as inertia of the state of rest. Second is the inertia of motion. The inherent property of an object due to which its state of motion cannot change is called inertia of motion. Third is the directional inertia. The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. फर्स्ट जे आहे उदाहरण इनर्शिया ऑफ द रेस्ट, त्यासाठी आपल्या पुस्तकाच्या कव्हरवर दिलेलं जे चित्र आहे त्या दोन ग्लास दिलेले आहेत आणि पोस्टकार्ड दाखवलंय त्याचं तुम्ही एक्झाम्पल तुम्ही बघू शकता आहात की ग्लास आहे, ग्लासच्या वर पोस्टकार्ड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर 5 रुपीजचं कॉइन ठेवलेलं आहे. त्यानंतर एक टिचकी मारलेली आहे,
त्याबरोबर कार्ड जे आहे ते गतिमान झालं, परंतु नाणं मात्र ग्लासमध्ये पडलेलं आहे. याला कारण आहे इनर्शिया ड्यू टू द रेस्ट आणि इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. त्याला स्थिर राहण्याची वृत्ती आहे, त्यामुळे ते ग्लासमध्ये पडले ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाउ लुक ॲट दिस पिक्चर. द फर्स्ट फोटोग्राफ shows that the person sitting in a car wearing a seat belt. And another picture, the photograph shows that the head restraint at the back of the person next sitting in the car. So, for this example, we learn about the inertia. We have seen the first example, the inertia of the state of rest. We have seen that when a car or bus starts suddenly, the passenger fall backward. जर आपण बसमध्ये किंवा कारमध्ये बसलेलो असो आणि ती अचानकपणे सुरू झाले तर त्यामध्ये बसलेले जे पॅसेंजर असतात ते पाठीमागे ढकलले जातात. दिस इज ड्यू टू द फॅक्ट बिकॉज ऑफ देअर इनर्शिया. कारण जडत्व ही वृत्ती असते, ती स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. द पॅसेंजर टेंड्स टू रिमेन इन देअर स्टेट ऑफ रेस्ट. आहे त्या स्थितीमध्ये बसले राहण्याचा जडत्वाचं वृत्ती असल्यामुळे ते आहे त्या स्थितीत राहतात. बट द कार अँड बस स्टार्टेड मुव्हिंग. पण कार मात्र किंवा बस मात्र सुरू झालेली आहे, त्याची गती सुरू झाली, पण हे मात्र स्थिर राहिल्यामुळे ते मागे ढकलले जातात. ह्यालाच आपण म्हणतो आहोत की इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. आहे त्याच जडत्वानुसार राहण्याची वृत्ती. अनदर एक्झाम्पल, व्हेन अ रनिंग कार ऑर बस स्टॉप सडनली. जर आता चालती कार आहे किंवा धावती बस आहे, ती अचानकपणे तिला ब्रेक लावला आणि थांबली, काय होतं? द पॅसेंजर्स आर जर्क फॉरवर्ड. आपण सगळे पुढच्या दिशेला ढकलले जातो. बिकॉज ड्यू टू द इनर्शिया ऑफ पॅसेंजर टेंड्स टू रिमेन देअर स्टेट ऑफ मोशन. गाडीत बसल्यानंतर गाडीची जी गती आहे ती संपूर्ण गती आपल्या शरीराला प्राप्त झालेली असते आणि आपले शरीरही त्याच वेगाने गाडीसोबत पुढे जात असतं. पण ज्या वेळेला ब्रेक दाबल्या गेले, काय झालं? गाडीची गती थांबली, पण त्या गाडीमध्ये बसलेले आपण, त्या शरीराची गती मात्र कायम राहिली. अँड दे पजेस मुव्हिंग कार ऑर बस, दे विल बी इवन दो द कार बस हॅव कम टू रेस्ट. जरी ती कार रेस्ट झाली, बस थांबली असेल, तरी ती पॅसेंजर पुढे ढकलले जातात. द सीट बेल्ट कॅन बी प्रोव्हाइडेड इन द कार दॅट इफ द फास्ट रनिंग कार स्टॉप सडनली. आणि म्हणूनच सीट बेल्ट कारमध्ये दिलेले असतात की जरी ती फास्ट असेल आणि अचानक ब्रेक दाबले गेले तर त्या ठिकाणी कुठलीही ऍक्सिडेंटमध्ये त्या पॅसेंजरला त्रास व्हायला नको. तिसरं एक्झाम्पल आपण बघूया. व्हेन अ कार ऑर बस टर्न्स कॉर्नर शार्पली विथ टेंड्स फॉल साइडवेज. जर बस सरळ रस्त्याने जात आहे पण अचानक बसनी वळण घेतलं, जर उजव्या बाजूला वळण घेतलं असेल तर आपण सगळे डावीकडे ढकलले जातो. डावीकडे वळण घेतलं असेल तर आपण उजव्या बाजूला ढकलले जातो. का बरं असं होते? बिकॉज द जम्पिंग मॅन हु इज मुव्हिंग विथ द स्पीड ऑफ द बस. त्याच बसची स्पीड आपल्या शरीराला प्राप्त झालेली असते, परंतु आता आपली स्थिती इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ मोशन ही स्थिती आपली असल्यामुळे आपण अचानकपणे दुसऱ्या बाजूला ढकलले जातो. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.